तुम्ही जरांगे ज्यावेळेस आले मुंबईपर्यंत, तुम्ही ठाण्यात स्वतः गेला होता. तिथे ठाण्यात तुम्ही स्वतः गेला होता, जरांगेंच्या स्टेजवर तुम्ही गेला होता. गेलो ना. गेले तुम्ही 10% आरक्षणही दिला आता तुम्ही दिलं ना. जे ते केलं. पण तरी जरांगे त्याचाही बोलतात, लाभ मिळतोय. तरी ते बोलतात की तुमचे महायुतीचे 113 लोक आम्ही पाडणार. बघा, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या बांधवांना भगिनींना न्याय देण्यासाठी एक त्यांनी प्रयत्न केला. एक त्यांची भावना जी पाहून सरकार देखील त्यांना सहकार्य करू लागलं. माझं त्यांनाही आव्हान आहे आणि त्यांनाही सांगणं माझं आहे की आज ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण ज्यांनी द्यायला पाहिजे त्यांनी दिलं नाही, पण आम्ही दिलं, ते टिकवण्यासाठी तरी मदत केली पाहिजे. आज जी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की ते ओबीसी मधून द्या, 50%च्या आतमध्ये द्या, मग जे विरोधक आहेत त्यांची भूमिका पण त्यांनी समजून घेतली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही तर दिलंय, आम्ही तर देतोय, परंतु ज्यांनी दिलं नाही ते आज आमच्यावर आरोप करतायत, हे दुर्दैव आहे. विरोधक आपली भूमिका स्पष्ट नाही करत, मात्र मग भाजप आणि अजित पवारांची भूमिका स्पष्ट आहे का? कशाबद्दल? ओबीसी मधून मराठा. आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ते आम्ही दिलेलं आहे. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, मागास आहे, आणि म्हणून आम्ही दिलेलं आहे. आणि ओबीसी आणि इतर समाजाचं आरक्षण रद्द न करता, कमी न करता आम्ही देण्याचा निर्णय घेतलाय. तो टिकवण्याचंही काम आम्ही करतोय. विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करू नये, सहकार्य करावं तेही टिकवण्यासाठी, आणि आपली त्यांची भूमिका स्पष्ट करावी, त्यांची काय भूमिका आहे ती. ओबीसी मधून आरक्षणाचा मुद्दा होता, यावर भूमिका स्पष्ट आहे का? आमची तर भूमिका कालही स्पष्ट, आजही स्पष्ट आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका 10% दिलं आम्ही. पण जरांगेंना तर ओबीसी मधूनच आरक्षण हवे. नियमित आम्हाला जसं आम्ही जे दिलेलं आहे ते जर टिकलं, आज ते हायकोर्टमध्ये टिकवण्याचं काम आम्ही करतोय, ते रद्द करण्याचं काम कोण करतंय याचाही तपास मनोज जरांगे पाटील यांनी करावा, माहिती घ्यावी. याच्यात मार्ग कसा निघेल? तुम्ही 10% वेगळं आरक्षण दिलंय. त्यांची मागणी आहे की ते ओबीसीत पाहिजे. हा प्रश्न आहे तो की यातून काय मार्ग निघेल मग? नाही, बघा, समाजाला आरक्षण देणं हे महत्वाचं आहे, आणि ते टिकवणं हे महत्वाचं आहे. मग जशी आमची भूमिका सरकारची स्पष्ट आहे, सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये जे आक्षेप आले त्याच्यावर काम सुरू आहे, त्याच्यावरही काम सुरू आहे. आज आमचं सरकार आल्यानंतर किती आम्ही मराठा समाजासाठी निर्णय घेतले ते बघा, आणि आमचं सरकार येण्यापूर्वी काय केलंय तेही बघा, याची तुलना करा.